माझी लाडकी बहीण या महत्त्वाकांक्षी योजनेचा पहिला लाभ पात्र महिलांना वितरित करणे सुरू झाले आहे। 17 ऑगस्ट रोजी पुणे येथील बालेवाडी येथे राज्यस्तरीय कार्यक्रम नियोजित आहे। याच अनुषंगाने चंद्रपूर येथेही 17 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता प्रियदर्शनी सभागृह चंद्रपूर येथे जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। या कार्यक्रमाला जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, प्रशासनातील अधिकारी तसेच मोठ्या संख्येने महिला उपस्थित राहणार आहेत। शिवसेना शिंदे गटाच्या वतीने या योजनेचा प्रारंभ झाल्याने लाभार्थी महिलांना मिठाई वाटप करून आनंद व्यक्त केला। जिल्ह्यातील योजनेसाठी पात्र ठरलेल्या प्रतिनिधी महिलांना प्रतिकात्मक लाभ वितरण या कार्यक्रमात होणार आहे। योजनेसाठी जिल्ह्यातून एकूण 2,84,000 अर्ज प्राप्त झालेले असून सुमारे 2,81,000 महिलांचे अर्ज पात्र ठरलेले आहेत। दरम्यान ज्या महिलांना या योजनेचा लाभ मिळाला त्या लाभार्थी महिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार व्यक्त केले आहे। काल संध्याकाळी 6:30 वाजता माझ्या खात्यात 3,000 रुपये जमा झाल्याबद्दल मला खूप आनंद झाला। आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी म्हटले होते की सर्व लेडीज लाडकी बहिणींना 3,000 रुपये हर महिन्यात 1,500 रुपये देणार आहे, पण जुलै आणि ऑगस्टचे 3,000 रुपये खात्यामध्ये आल्याबद्दल आम्ही खूप खूप मुख्यमंत्री शिंदे साहबांचा आभारी आहोत। हमें मुख्यमंत्री माझी लाडली बहन योजना के अंतर्गत मुझे 2 महीने का 3,000 प्राप्त हुए। मुझे बहुत खुशी हुई है, इसलिए मैं मुख्यमंत्री जी को धन्यवाद देती हूँ। माझी लाडली बहन योजना या अंतर्गत मला काल संध्याकाळी 3,000 रुपये प्राप्त झाले आहे। याबद्दल मी मुख्यमंत्री साहेबांना धन्यवाद करीत आहे। याबाबत प्रतिक्रिया देताना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, 31 ऑगस्ट नंतर ही योजना बंद होणार अशी अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे, परंतु ही योजना कधीही बंद होणार नाही, ती नेहमीच सुरू राहणार असल्याचे सांगितले। जिल्ह्यामध्ये माननीय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये 2,81,000 अर्जाला अध्यक्ष म्हणून मी मान्यता दिली आणि मला एका गोष्टीचा आनंद आहे की साधारणतः प्रशासनाने अतिशय उत्तम काम करत जिल्हाधिकारी असेल किंवा त्यांचे सर्व सहकारी 2,81,000 अर्जांना आम्ही मान्यता देतोय। मान्यता दिलेली आहे, कालपासून पैसे येणं सुरू झाले, पण एक अफवा पसरवण्याचा प्रयत्न होतोय की 31 ऑगस्ट नंतर ही योजना बंद होईल। ही योजना आता कधीही बंद होणार नाही, ही योजना नेहमीच सुरू राहणार आहे। 31 ऑगस्ट नंतर सुद्धा अर्ज भरता येईल आणि त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे येणार आहे।